जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि या हिंदू धर्मात दानाचे फार मोठे महात्म्य सांगण्यात आलेले आहे. आपण जितके दान करतो त्याच्या कित्येक पट आपल्याला परतून ते मिळत असते. श्रोते हो, पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे आणि या श्रावण महिन्यात आपण सुद्धा आपल्या क्षमतेप्रमाणे या 5 वस्तूंपैकी कोणत्याही वस्तूचे दान गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना नक्की करा. शिवपुराणानुसार या 5 वस्तूंचे दान श्रावण महिन्यात जी व्यक्ती करते त्या व्यक्तीवर शिवकृपा नक्कीच बरसते. मित्रांनो, हे दान आपल्या जीवनातील दुर्भाग्य देखील दूर करते. जर तुमच्या जीवनात काहीही चांगलं होत नाहीये, तुमच्या जीवनात दुःखच दुःख आहे, जीवन संकटांनी घेरलेलं आहे, तर अशा वेळेस हा दुर्भाग्याचा फेरा नष्ट करण्यासाठी आपण या श्रावण महिन्यात शिवशंभूंना शरण नक्की जा आणि या 5 वस्तूंचे दान करण्यास विसरू नका. लक्षात ठेवा, या वस्तूंचे दान सूर्यास्तापूर्वी म्हणजेच सूर्य मावळण्यापूर्वी करायचे आहे आणि हे दान सत्पात्री असावे, म्हणजे कोणत्याही अधार्मिक व्यक्तीला हे दान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवमंदिराजवळ म्हणजेच महादेवाच्या मंदिराजवळ हे दान जर केले तर ते अतिउत्तम ठरणार आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा दिवस हा दान करण्यासाठीचा अत्यंत चांगला वार आहे. सोमवारी जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर अखंड श्रावण महिन्यात कधीही आपण हे दानधर्म करू शकता. त्यातील पहिली वस्तू आहे गूळ. होय, गूळ. जर तुमचे कुटुंबियांसोबत, मित्रमंडळीसोबत जर संबंध खराब झालेले असतील तर आपण या जे काही बोलताय तुम्ही त्याच्या उलटा अर्थ निघत आहे, व्यक्ती चुकीचा अर्थ लावत आहे आणि व्यक्तीशी जर संबंध खराब झाले असतील तर हे संबंध चांगले होण्यासाठी, संबंधांमध्ये मधुरता निर्माण होण्यासाठी आपण गुळाचे दान नक्कीच करा. अनेक लोकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही की गुळाचे दान केल्याने संबंध कसे सुधारतील. लक्षात ठेवा, जर पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह हा नक्कीच खराब आहे किंवा गुरु हा अशुभ स्थितीमध्ये आहे. ज्यावेळी आपल्या कुंडलीतील चंद्र खराब असतो त्यावेळेस आपल्या आईबरोबरचे नाते बिघडते. आईबरोबर, मूल आणि आई यांच्यातील संबंध खराब होतात, भांडणे होतात. जेव्हा मंगळ खराब असतो त्यावेळेस आपले भावंडांसोबत भांडणे होतात. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. गुरु जर अशुभ स्थितीत असेल तर पती पत्नीच नव्हे तर संतान संबंधी देखील समस्या निर्माण होतात. संबंध कोणतेही असो ते जर मधुर बनवायचे असतील तर आपण गुळाचे दान नक्कीच करा. दुसरी गोष्ट, काळे तीळ. होय, काळे तीळ जर आपण महादेवांना अर्पण केले, शिवलिंगावरती अर्पण केले तर त्याने सुद्धा दुर्भाग्य दूर होते. गोरगरिबांना देखील आपण या काळा तिळाचे दान नक्की करा. दुर्भाग्याचा फेरा नष्ट होईल. तिसरी वस्तू आहे धान्य, म्हणजे कोणत्याही प्रकारचे अन्नाचे दान, अन्नदान. मित्रांनो, अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ मानण्यात आलेले आहे. ज्या दानातून एखाद्याची भूक क्षमते, एखादी भुकेलेली व्यक्ती आहे ती जेव्हा तुम्ही केलेल्या दान धर्मातून समाधानी बनते, तिच्या पोटाची भूक क्षमते, तेव्हा तिने दिलेले आशीर्वाद आपल्या जीवनातील दुर्भाग्य संपुष्टात आणतात. शिवपुराण असे सांगते की अन्नधान्याचे दान केल्याने आपल्या घरात अन्नधान्य कधीच कमी पडत नाही. या ठिकाणी अन्नधान्य याचा अर्थ संपन्नता, समृद्धी होय. चौथे दान म्हणजे मिठाचे दान. मित्रांनो, मीठ हे आपल्या घराशी, बरकतीशी आपल्या संबंधित आहे आणि म्हणून जर खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या जीवनात अडचणी आहेत, दुर्भाग्य आहे, तर हे दुर्भाग्य दूर करण्यासाठी आपण मिठाचे दान आवर्जून करा. ज्यांना समोर अंधारच अंधार दिसत आहे, जीवनामध्ये रस्ता सापडत नाहीये, काय करावे काही कळत नाहीये, अनेक जण कमेंट्स करतात की अशा प्रकारची चूक झाली आहे आणि काय करावे समजत नाही, उपाय सांगा. तर त्यांच्यासाठी उपाय सांगत आहे. त्यांच्यासाठी आपण मिठाचे दान अवश्य करून पहा. शिवशंभू हे महादेव जे आहेत ते भोलेनाथ आहेत, भोले आहेत. ते जर तुम्ही महादेवांना प्रार्थना करताल तर ते नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील. 5वे दान जे सांगण्यापूर्वी आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. श्रावण महिन्यातील भरपूर उपाय मी तुम्हाला लवकरच येणाऱ्या काही दिवसांमध्ये सांगणार आहे. त्यानंतर गणपतीचे देखील व्हिडिओज येणार आहेत. दिवाळीचे देखील, धनत्रयोदशीचे उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल, जसे मी सांगितले की लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर आपण कमीत कमी 5 जणांना शेअर करा. ज्यांनी बेल आयकॉन दाबले नाही, सबस्क्राईब शेजारचे घंटीचे बटन दाबले नाहीत, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जात नाहीत. त्यामुळे आपण बेल नोटिफिकेशन ऑन करा. 5वी आणि अंतिम वस्तू की जी आपण या श्रावण महिन्यात नक्की दान करावी ती म्हणजे तूप. होय, आपण तुपाचे दान नक्की करा. ज्यांच्या घरात दीर्घकाळापासून एखादी व्यक्ती आजारी आहे, आजारपण हटत नाही आहे, एखाद्या मोठ्या आजाराने एखादी व्यक्ती त्रस्त आहे, तर हे आजारपण, हा रोग दूर करण्यासाठी किंवा घरावर आलेले एखादे मोठे संकट दूर करण्यासाठी आपण या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती थोडेसे तूप नक्की अर्पण करा आणि महादेवांकडे प्रार्थना करा की हे संकट दूर करा, हे आजारपण नष्ट करा आणि सोबतच गोरगरिबांना, गरजूंना तुपाचे दान करा. आजारपण हटेल, रोग हटतील, दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. तर मित्रांनो, या श्रावण महिन्याच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. महादेवांची कृपा आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती बरसो हीच प्रार्थना.